आज माझी तब्येत काही व्यवस्थित नाही आहे. पहा, हा व्हिडिओ जो आहे तरीसुद्धा मी बनवलेला आहे, कारण अजूनही विद्यार्थ्यांना माहीत नाही आहे की ऑटो फ्रीज, सेल्फ फ्रीज आणि नॉट फ्रीजमध्ये फरक काय आहे. पहा, आपली CET सेलची वेबसाईट आहे, त्यामध्ये आपल्याला 2026 कॅप 2026-27मध्ये जायचं आहे. ही पुढील वेबसाईट जी आहे ती ओपन होईल. यामध्ये आपल्याला इथे पहा, बॉटमला इथे चेक करायचं आहे. BE BTechमध्ये जायचं आहे आणि त्यानंतर ही पुढची वेबसाईट जी आहे ती ओपन होईल. आता आपल्याला कॅप 1 अलॉटमेंट चेक करायचं असेल तर इथे लेफ्ट साईडला पहा, उद्या इथे लेफ्ट साईडला काय येईल, चेक प्रोव्हिजनल अलॉटमेंट स्टेटस अशी लिंक येईल. त्या लिंकवर क्लिक करून तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन ID आणि बर्थ डेट जी आहे ती सबमिट करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचं प्रोव्हिजनल अलॉटमेंट कळेल. आत्ता प्रोव्हिजनल अलॉटमेंट झाल्यानंतरची कोणत्या स्टेप्स आहेत, ऑटो फ्रीज, सेल्फ फ्रीज आणि नॉट फ्रीजमध्ये काय फरक आहे ते व्यवस्थित मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. व्हिडिओ पूर्ण पहा इथे लक्ष द्या. जे कॅप 1 प्रोव्हिजनल अलॉटमेंट आहे त्यामध्ये दोन प्रकार आहेत, सीट अलॉटेड आणि सीट नॉट अलॉटेड. आता सीट अलॉटेड म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना सीट अलॉट झालेली आहे तर त्यांना जर प्रेफरन्स नंबर 1 अलॉट झाला असेल तर त्यांची सीट जी आहे ती काय होणार आहे, ऑटो फ्रीज होणार आहे. ठीक आहे. म्हणजे जर तुम्हाला पहिल्या ऑप्शनचं कॉलेज मिळालं असेल तर ऑटो फ्रीज होऊन तुम्हाला काय करावे लागेल, सीट ॲक्सेप्टन्स फी पे करावी लागेल. तुम्हाला इथे इन्स्टिट्यूटला रिपोर्ट करावं लागेल आणि ॲडमिशन कन्फर्म करावं लागेल. ओके. आणि जसं तुम्ही हे रिपोर्टिंग टू द इन्स्टिट्यूट आणि कन्फर्मेशन ऑफ ॲडमिशन करता, तुम्ही कॅप राऊंडच्या बाहेर जाता. आता जर समजा विद्यार्थ्यांनी इथे इन्स्टिट्यूटला रिपोर्ट केलं नाही किंवा ॲडमिशन कन्फर्म केलं नाही तरीसुद्धा ते कॅप राऊंडच्या बाहेरच जाणार आहेत. म्हणजे जे फर्स्ट राऊंड कॅप 1मध्ये अलॉट झालेलं इन्स्टिट्यूट तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्हाला, कारण न घेताही तुम्ही कॅप राऊंडच्या बाहेर जाणार आहात आणि घेऊनसुद्धा कॅप राऊंडच्या बाहेर जाणार आहात. आता फर्स्ट प्रेफरन्स जर तुम्हाला मिळालं असेल आणि ऑटो फ्रीज होऊन तुम्ही सीट ॲक्सेप्टन्स फी भरून काय केलेलं आहे की आता इन्स्टिट्यूटला रिपोर्ट केलेला आहे, ॲडमिशन कन्फर्म केलेलं आहे, तर तुमचं फायनल ॲडमिशन झालेलं आहे, तुम्ही कॅप राऊंडच्या बाहेर. ओके. आता दुसरा प्रकार पहा, अदर दॅन प्रेफरन्स नंबर 1 अलॉटेड. आता अदर दॅन प्रेफरन्स नंबर 1 अलॉटेडमध्ये दोन प्रकार येणार की ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे अलॉटेड इन्स्टिट्यूटमध्ये ते विद्यार्थी काय करू शकतात, सेल्फ फ्रीज करू शकतात. सेल्फ फ्रीज केल्यानंतर त्यांना सीट ॲक्सेप्टन्स फी भरावी लागेल आणि अशा विद्यार्थ्यांना सुद्धा एका विशिष्ट टाईम पिरियडमध्ये पुढील 3 दिवसात इथे रिपोर्टिंग टू इन्स्टिट्यूट अँड कन्फर्मेशन ऑफ ॲडमिशन करावं लागेल. असे जे विद्यार्थी आहेत जे सेल्फ फ्रीज करून सीट ॲक्सेप्टन्स फी भरून रिपोर्ट करतील इन्स्टिट्यूटला आणि ॲडमिशन कन्फर्म करतील, असे विद्यार्थी आउट ऑफ कॅप असतील. म्हणजे ऑटो फ्रीज केलेले विद्यार्थी आणि सेल्फ फ्रीज केलेले विद्यार्थी कॅप राऊंडच्या बाहेर जातील. पुढच्या कॅप 2, कॅप 3, कॅप 4मध्ये भाग घेऊ शकत नाही. आता जर समजा तुम्हाला प्रेफरन्स नंबर 1च्या व्यतिरिक्त दुसरी कोणती सीट अलॉट झाली असेल, दुसरं कॉलेज किंवा ब्रांच अलॉट झाली असेल तर बेटरमेंट करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, नॉट फ्रीज ऑप्शन चूज करावा लागेल. आता नॉट फ्रीज ऑप्शन चूज करून तुम्ही सीट ॲक्सेप्टन्स फी भराल आणि तुम्हाला मग इथे वेट फॉर ॲप्शन फॉर्म, कॅप 2चा ऑप्शन फॉर्मसाठी वेट करावी लागेल. असेही विद्यार्थी असतील की ज्यांना सीट अलॉट झालेली नसणार. आता सीट अलॉट न झालेले विद्यार्थी मोस्टली कोणते असणार की ज्यांनी चुकीचा ऑप्शन फॉर्म भरलेला आहे. चुकीचा ऑप्शन फॉर्म भरलेला आहे म्हणजे त्यांचा जो काही मेरिट नंबर आहे, मेरिट रँक आहे, त्याच्यावरचे सर्व कॉलेजेस त्यांनी भरलेले आहेत. त्यांना जो मेरिट रँक आहे त्या रेंजचे त्यांनी कॉलेजेस भरले नसणार, सर्व टॉप कॉलेजेस भरले असणार. अशा विद्यार्थ्यांना सुद्धा सीट जी आहे ती अलॉट होत नाही. आता यामध्ये अजूनही काही विद्यार्थी असू शकतात की ज्यांनी कॅप 1चा ऑप्शन फॉर्मच भरला नसेल. तर असे विद्यार्थी की ज्यांना सीट नॉट अलॉटेड आहे यांनी खूप काळजी घ्यायची आहे. ते कॅप राऊंडमध्ये आहेत
कॅप राऊंड 1मध्ये जरी त्यांना सीट अलॉट झाली नसेल तरीसुद्धा त्यांनी काय केलं पाहिजे, वेट फॉर ऑप्शन फॉर्म कॅप 2साठी त्यांना तो विंडो ओपन होईल आणि कॅप 2चा ऑप्शन फॉर्म त्यांनी व्यवस्थित त्यांच्या फायनल मेरिट लिस्ट रँक कन्सिडर करून त्या रेंजचे कॉलेज कन्सिडर करून बनवले पाहिजेत. ठीक आहे. अशा रीतीने तुम्ही कॅप 1मध्ये ऑटो फ्रीज, सेल्फ फ्रीज, नॉट फ्रीज हा ऑप्शन जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे. हे ॲक्च्युअल एक्झॅक्ट डिस्टिंग्विश आहे. एक्झॅक्ट आपण काय करू शकतो, फरक जाणू शकतो. हे 2 विद्यार्थी जे आहेत ते कॅप राऊंडच्या बाहेर जातील, आउट ऑफ कॅप, कारण त्यांचं ॲडमिशन कन्फर्म झालेलं आहे. आणि हे जे विद्यार्थी आहेत नॉट फ्रीज केलेले आणि कोणतीही सीट अलॉट न झालेले हे विद्यार्थी काय आहेत, कॅप 2, कॅप 3, कॅप 4मध्ये अजून पार्टिसिपेट करू शकतात. व्हिडिओमध्ये डिस्टर्बन्स झालेला आहे त्याबद्दल क्षमस्व. मी इथे थांबतो. धन्यवाद.